विकासाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र देशात अग्रेसर, पालकमंत्री पंकजा मुंडे. महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा. जालना. महाराष्ट्राने स्थापनेपासूनच विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत विकासाची मोठी झेप घेतली. त्यामुळेच राज्य देशात अग्रेसर ठरले, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री आणि जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले. महाराष्ट्र दिनाच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर त्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापौर वंदना मगरे, खासदार डॉक्टर कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यासह विविध मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की राज्य शासन विविध कल्याणकारी योजनांद्वारे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत असून शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. 2027 मध्ये होणारी देशाची 16वी जनगणना प्रथमच डिजिटल पद्धतीने होणार असून नागरिकांना स्वगणना करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ, अचूक व पारदर्शक होईल, असे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेचा उल्लेख करत त्यांनी नागरिकांना मतदार यादीत माहिती पडताळण्याचे आवाहन केले. मिशन कर्मयोगी अंतर्गत साधना सप्ताह 2026 मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवल्याचाही उल्लेख त्यांनी केला. पर्यावरण विभागाच्या माझी वसुंधरा 6.0 मोहिमेत जिल्ह्यातील 28,000हून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग झाला. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळी-मेंढी पालनाला चालना देऊन ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट केली जात आहे. जिल्ह्यातील विकास कामाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की 2025-26 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेचा निधी 100% खर्च झालाय. जालना ड्रायपोर्ट, जालना नांदेड समृद्धी महामार्ग आणि जालना जळगाव रेल्वे मार्ग यासारखे प्रकल्प जलद गतीने सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत 47 शिबिरातून सुमारे 44,000 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवाडा यशस्वी झाला. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे 18,000 शेतकऱ्यांना 82 कोटी रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अंतर्गत 153 लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान देण्यात आले. तर गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजना अंतर्गत 127 शेतकरी कुटुंबांना 2 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत 243 नवीन उद्योग सुरू झाले. जिल्ह्यात एलपीजी व पेट्रोलचा पुरेसा साठा असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. घरपोच शासकीय सेवा उपक्रमासाठी जालना जिल्हा प्रशासनाचा सन्मान करण्यात आला असून जालना मित्र या ॲपद्वारे नागरिकांना घरबसल्या सेवा उपलब्ध होत आहे. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी परेड निरीक्षण व संचलन झाले. पोलीस, गृहरक्षक दल, आपत्ती व्यवस्थापन पथके व विविध यंत्रणांनी सहभाग घेतला. यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण, वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.